नमस्कार. मी योगीन गुर्जर, सोलापूर विकास मंच सदस्य. सोलापूरच्या विकासासंबंधी एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे जो पत्रकारांनी सोलापूरकरांच्या समोर आणणं आवश्यक होतं, पण गेल्या 5-6 दिवसात त्यांनी तो विषय प्रिंट मीडियातनं किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियातून न मांडल्यामुळे मी ह्या व्हिडिओद्वारे आपल्यासमोर मांडत आहे. 11 जुलै गेल्या शनिवारी महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री माननीय श्री उदयजी सामंत साहेब यांचा सोलापूर दौरा होता. त्या दौऱ्याच्या वेळी अनेक औद्योगिक संस्था, वाणिज्यिक संस्था आणि सोलापूर विकास मंच सारखी सामाजिक संस्था यांच्यासोबत त्यांनी एक मीटिंग शासकीय विश्रामगृह इथे घेतलेली होती. तर सोलापूर विकास मंचच्या माध्यमातून मी माननीय मंत्री महोदयांना प्रश्न केला की सोलापूरमध्ये अनेक इंजिनिअरिंग उद्योगांनी जमीन घेऊन ठेवलेली आहे, त्याला 10-10 वर्ष झालेली आहेत, परंतु आज तयागत त्यांनी उद्योग उभारलेले नाहीत. दुसरं, दावोसमधनं आपण 15 लाख कोटींची वगैरे गुंतवणूक राज्यात आणता, पण ती संपूर्ण गुंतवणूक राज्याच्या एका विशिष्ट भागामध्येच जाते. सोलापूरमध्ये त्याचा 1 रुपयासुद्धा गुंतवणूक आलेली नाही. तर ते म्हणाले की हा इन्व्हेस्टरचा मुद्दा असतो की त्यांनी कुठे उद्योग उभारावेत, हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करत नाही. मला वाटतं की जो काही गुंतवणूक येते ती सर्व 35 ते 36 जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात तरी प्रत्येकाला आपापला वाटा मिळायला हवा, अन्यथा एकाच ठिकाणी सगळं सॅच्युरेशन होऊन जाईल, तिथल्या नागरी समस्या वाढतील. तुम्ही 3री मुंबई, 4थी मुंबई, पुण्या आणखीन तुम्ही अनेक महामार्ग बनवा, उड्डाणपूल बनवा, पण इतर शहरं ही ओस पडत चाललेली आहेत. तिथला सगळा लोंढा पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर या दिशेने धावत सुटलेला आहे. यासाठी उद्योगमंत्र्यांनी हे विखुरलेल्या स्वरूपामध्ये सगळीकडे उद्योग आणणं गरजेचं होतं. त्यावरती त्यांनी सांगितलं की जे उद्योग उभारत नाहीत, म्हणजे भारतीय कंपन्या असोत किंवा विदेशी कंपन्या असोत, तर त्यांना आम्ही जबरदस्ती करू शकत नाही. म्हणजे मग मी विचारलं त्यांना की सोलापूरमध्ये उद्योजक येत नाहीत किंवा इंजिनिअरिंग कंपन्या उभारल्या जात नाहीत, याचा अर्थ इथली सामाजिक परिस्थिती किंवा इथलं इन्फ्रास्ट्रक्चर हे योग्य नाही, इथलं वातावरण उद्योजकांना पूरक नाही असा याचा अर्थ काढायचा का? तर याच्यावरती ते गप्प राहिले, निरुत्तर झाले, त्यांनी काही उत्तर दिलं नाही. नंतर ते म्हणाले की तुम्हाला काय निष्कर्ष काढायचा आहे ते तुम्ही काढू शकता. याचा एकच निष्कर्ष निघतो की नजीकच्या काळामध्ये सोलापूरची प्रगती होणार नाही. फक्त महामार्ग येतील, बुलेट ट्रेन येईल, उड्डाणपूल होईल, पण इथल्या लोकांची जी एक खर्च करण्याची क्षमता वाढली पाहिजे, बाईंग कॅपॅसिटी वाढली पाहिजे, ती वाढेल असे काही सुचिन्ह नजीकच्या काळामध्ये तरी आम्हाला दृष्टीपथात येत नाहीत. तर आपल्याला विविध संस्था, प्रशासन आणि राजकीय नेतृत्व ह्यांच्या मदतीने सोलापूरमध्ये उद्योजक येतील असं पूरक वातावरण तयार करणं अतिशय गरजेचं आहे. उद्योगमंत्रीच जर म्हणतात की सोलापूरमध्ये योग्य वातावरण नाही आणि ह्याला ते दुजोरा देतात किंवा नाकारत नाहीत, तर मग आपल्यासारखे व्यक्ती काय बोलणार? मग आपण सर्वांनी विचार करावा. धन्यवाद.